सचिन सर गेले 87 पासून 1987 पासून 36 वर्ष नुमवी कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून आहेत. त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आहे. 12वी बोर्ड परीक्षेकरिता वेगवेगळ्या 13 विषयांसाठी पेपर सेटर, मॉडरेटर, परीक्षक म्हणून काम केले आहे. माहिती तंत्रज्ञान, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या 12वी बोर्ड ऑनलाईन परीक्षेसाठी राज्य मंडळ समन्वयक म्हणून गेली 20 वर्ष ते काम करत आहेत. 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती सदस्य म्हणून गेले 10 वर्ष नियुक्ती आहेत आणि 10 वर्षापासून ते आपल्याबरोबर जोडलेले आहेत. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या बरोबरी दरवर्षी हा कार्यक्रम आपण करतो. 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संदर्भात आकाशवाणी, महाराष्ट्र टाइम्स, रोटरी यांच्या माध्यमातून तसेच अनेक शाळांमधून पालकांना, विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आले आहेत. ज्ञानप्रबोधिनी येथे तसेच प्रज्ञा करिअर सोल्युशन या संस्थेमार्फत करिअर मार्गदर्शनाचे गेली 10 वर्ष ते काम करत आहेत. सर, तुम्ही आता सुरू करा आणि मग भोसले हो, सर जेव्हा येतील तेव्हा नमस्कार. त्यांचं इंट्रोडक्शन मी देईन. ठीक आहे? हो, चालेल, चालेल. ठीक आहे. सो ओव्हर टू यू. उत्तम माहिती देणार आहे. पण सगळ्यांना माहिती आहे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, पण नंतरची अजून एक व्होकेशनल स्ट्रीम आहे ती म्हणजे HSVC. आता हा HSVC काय कोर्स आहे, तर त्याचा फुल फॉर्म आहे व्होकेशनल कोर्स, HSC व्होकेशनल कोर्स. आता हा नॅशनल कोर्स आहे, म्हणजे कुठेही तुम्ही देशामध्ये गेलात तर त्याला एक NSQF लेवल आहे, नॅशनल स्किल क्वालिफाईड फ्रेमवर्क लेवल. त्यामुळं तुम्ही जरी पुण्यातनं केलात आणि पुण्याबाहेर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही स्किल आलेलं असेल तर याच्या पुढचं 5वं स्किल म्हणजे NSQF लेवल 5 म्हणजे डिग्रीला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. जनरली कसं होतं, त्या त्या स्टेटमध्ये त्याचा फायदा होतो, पण हे जे NSQF लेवल जे आहेत याचा फायदा हा ऑल इंडिया लेवल बेसला आहे. आता तुम्हाला माहिती की नवीन शैक्षणिक धोरण निघणार आहे NEP, 1-2 वर्षात सगळीकडे लागू होईल. त्यावेळेला या कोर्सच्या जे काही पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना खूप त्याच्यात महत्व येणार आहे किंवा त्यांना त्याच्यात खूप फायदा मिळणार आहे. आता हा कोर्स कशासाठी केलेला, जसा ITI आहे, पूर्वी ITI नंतर शिकता येत नव्हतं, त्यामुळे हा कोर्स ITIच्याच लेवलचा कोर्स हा ज्युनियर कॉलेजमध्ये सुरुवात केला. सो दिस इज व्होकेशनल कोर्स डिझाईन फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑर बिझनेस ऑर अप्रेंटिसशिप. म्हणजे या तिन्ही गोष्टी या कोर्समध्ये आपल्याला करता येतात आणि याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. आणि याच्यात एक मुख्य म्हणजे ज्यांना सायन्स आणि मॅथ्सची भीती आहे ते विद्यार्थी या कोर्सला नक्की जाऊ शकतात, कारण याच्यात सायन्स आणि मॅथ्स असे विषय नाही. पण एखादा कोर्स तुम्ही जर घेतलात, एखादा काही त्याचा विषय घेतला तर त्या विषयाला लागणारं सायन्स आणि मॅथ्स त्याच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे जसा 11वी-12वीला सायन्स मॅथ्स शिकावं लागतं तसा पेपर इथं देता येत नाही, द्यावा नाही लागत. पण त्या ज्या गोष्टी आहेत सायन्स मॅथ्सच्या गोष्टी त्या तुम्हाला तुमच्याच करिक्युलम मध्ये शिकायला मिळू शकतात. मग इनटेक कपॅसिटी प्रत्येक कोर्सची 30 किंवा 40 आहे. कॉमर्स साईड असेल तर 40 आहे, टेक्निकल साईड तर 30 असेल. मग 12वी नंतर हा मुलगा काय करू शकतो, तर सेकंड इयर डिप्लोमा करू शकतो, BSc करू शकतो किंवा नॉन टेक्निकल ग्रुपला BCom आणि BA करू शकतो. म्हणजे कुठेही त्याला एज्युकेशन संपत नाही, पुढचं एज्युकेशन त्याचं चालू राहतं. सो दिस इज अ रिलेटेड टू ITI. जसा ITI तसाच हा ज्युनियर कॉलेजला HSVC कोर्स आहे आणि याची सुद्धा ऍडमिशन या सेंट्रलाइज आहे. तुमचा जेव्हा फॉर्म पार्ट 2 तुम्ही भराल विद्यार्थी, त्यावेळेला तुम्हाला ही 4थी स्ट्रीम नक्की दिसेल. तुम्हाला कुठली स्ट्रीम सिलेक्ट करायची हे आधी चेक करा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट करा. नेक्स्ट. मग आता या सब्जेक्टमध्ये नक्की काय असतं, तर 70% याचा कोर सब्जेक्ट असतो. त्याचे 6 पेपर त्यांना 11वी-12वी मध्ये द्यावे लागतात. 3 थिअरी असतात, 3 प्रॅक्टिकल असतं. त्याच्यात एक प्रोजेक्ट असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वीच्या सुट्टीमध्ये यांना ऑन द जॉब ट्रेनिंग येणार. आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला ऑन द जॉब ट्रेनिंग येणार आहे. तर हे या कोर्समध्ये हे आधीपासून आहे आणि हे जे 600 मार्क आहेत त्याचं नंतर 300 मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. आणि 2 लँग्वेज आहेत, 30% कॉमन सब्जेक्ट आहे. त्याच्यात इंग्लिश, मराठी किंवा हिंदी आणि एक जनरल फाउंडेशन म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा एक विषय आहे. त्यामुळे या कोर्समध्ये 70% हा मेन कोर्स याच्यात आहे. नेक्स्ट. प्रॅक्टिकलला याच्यात विशेष महत्व दिलेलं आहे आणि याच्यामध्ये वेगळे ग्रुप्स केलेले आहेत. एक टेक्निकल ग्रुप आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, कन्स्ट्रक्शन आहे, मेकॅनिकल आहे आणि कम्प्युटर आहे. कॉमर्स ग्रुपमध्ये अकाउंटिंग, ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग, बँकिंग आणि लॉजिस्टिक, सप्लाय चेन मॅनेजमेंट. नंतर अजून एक पॅरामेडिकल ग्रुप आहे, त्याच्यात मेडिकल लॅब टेक्निशियन हा सगळ्यात मुलींच्या दृष्टीने खूप छान कोर्स आहे.
नंतर रेडिओलॉजी म्हणजे जे आपण एक्सरे काढतो त्याचे टेक्निशियनसाठी आपल्याला देता येतात. चाइल्ड ओल्ड एज आणि हेल्थ केअर आहे आणि ऑफ्थॅल्मी म्हणजे जे चष्मे बनवतात. म्हणजे हे सगळे स्वतःच्या पायावर उभे राहणारे हे कोर्सेस आहेत. नंतर केटरिंग आता सगळे खवय्ये आहेत त्यामुळं केटरिंगचे कोर्सेसही आपल्याकडे भरपूर ठिकाणी आहेत. टुरिझम आहे. हा केटरिंग आणि फूड टेक्नॉलॉजीचा ग्रुप आहे आणि ऍग्रीकल्चर ग्रुप पुण्याच्या आजूबाजूला जे काही उरळी वगैरे आहेत आउटस्कर्ट्स मध्ये हे कोर्सेस आहेत. त्याच्यात हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स आणि अॅनिमल हजबंड्री, डेअरी टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येतात. नंतरचा शेवटचा जो ग्रुप आहे फिशरी ग्रुप आपल्याकडे कुठे नाहीये पण कोकण साईडला हा फिशरी टेक्नॉलॉजीचा विषय आहे. असे हे 20 विषय वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. याची माहिती सगळी तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल. जी 11वी ऍडमिशनची वेबसाईट आहे. तिथं तुम्हाला कॉलेज इन्फॉर्मेशन हा एक ऑप्शन आहे. नंतर भोसले सर त्याच्याबद्दल डिटेल्स सांगतील. त्या कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला या सगळ्या कोर्सेसची म्हणजे सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा HSVC असेल या सगळ्या कोर्सची त्यात कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये कुठले कुठले कोर्स आहे याची सगळी माहिती या वेबसाईटवरती मिळेल. मग याला एम्प्लॉयमेंट काय मिळू शकेल तर इलेक्ट्रॉनिक्स केलं तर स्वतःचा स्मॉल स्केल तो चालू करू शकेल. नंतर रेडिओ टीव्ही मोबाईल रिपेअर करू शकेल. केबल टीव्ही आहे. छोट्या इंडस्ट्रीमध्ये त्याला काम मिळू शकेल किंवा सर्किट असेंब्ली हा मुलींच्यासाठी बऱ्याच ठिकाणी या मुली पास आउट झाल्यानंतर जातात. ऑटो इंजिनिअरिंग आता टू व्हीलर फोर व्हीलर तर मेकॅनिकची खूपच गरज आहे. त्यामुळे ऑटो इंजिनिअरिंग केल्यानंतर या ठिकाणी तो मेकॅनिक म्हणून स्वतः काम करू शकेल किंवा जॉब करायचा तर सुपरवायझर किंवा मेकॅनिक म्हणून चांगल्या चांगल्या ऑथराइज डीलर किंवा कंपन्यांमध्ये या मुलांना जॉब मिळू शकतो. कॉम्प्युटर टेक्निक घेतलं तर हार्डवेअर इंजिनियर कॉम्प्युटरचं मेंटेनन्स स्वतःचं डीटीपी युनिट चालू करू शकेल. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा कोर्स जनरली डिझाईन केलेला आहे. नंतर कॉमर्स ग्रुप जर घेतला तर अकाउंट रायटिंग आता तुम्हाला माहिती आहे सगळं जीएसटी वगैरे सगळं सीए कडे आलेलं काम आहे. त्यामुळे सीए कडे तो असिस्टंट म्हणून काम करू शकतो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अकाउंट असिस्टंट म्हणून त्यांना मिळू शकते. एस टी मध्ये MSRTC मध्ये कंपन्यांमध्ये यांना बँकेमध्ये या नोकरी मिळू शकते. नंतर पॅरामेडिकल ग्रुप आहे तो तर स्वतःचं युनिटही चालू करू शकतो. बेसिकली या कोर्सचा पहिला दृष्टिकोन हा सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे आणि जॉब हा कोणालाही मिळू शकतो. त्यामुळे ऑप्टिकल असेल, पॅथॉलॉजी लॅब असेल, एक्सरे टेक्निशियन यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकेल. होम सायन्स केलं तर तुम्ही बेकरी, कॅन्टीन, ट्रॅव्हल एजन्सी, टूर मॅनेजर, ट्रॅव्हल गाईड म्हणून स्वतःचाही जॉब स्वतःही करू शकाल किंवा एखाद्या कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज यांना या विद्यार्थ्यांना नक्की मिळणार आहे. कारण त्याचा हेतूच तो आहे. नंतर अजून एक हा सायन्सला त्याच पद्धतीचा कोर्स आहे. त्याला म्हणलेलं आहे बायफोकल. फक्त याला एवढं प्रॅक्टिकल नाहीये. कारण हा 200 मार्काचा विषय आहे. ऑप्शनल विषय आहे. एक सेकंड लँग्वेज जी आहे मराठी किंवा आयटी आणि बायोलॉजी किंवा जिओग्राफी याच्याऐवजी हा 200 मार्काचा विषय दिलेला आहे. ज्याला इंजिनिअरिंगला जायचंय, इंजिनिअरिंग साईडला, टेक्निकल साईडला जायचंय, ज्याला मेडिकल साईडला जायचं नाही, यांच्यासाठी हा एक मोठा चांगला विषय आहे, की ज्याच्यामध्ये 100 मार्क थिअरी आणि 100 मार्क प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे खरं पाहता तर एकाच विषयाचा अभ्यास करावा लागतो. बरेच जण हे आता नवीन नवीन काउन्सिलर आलेले आहेत ते सांगतात किंवा क्लासवालेही सांगतात की बायफोकल घेऊ नका त्यांनी तोटा होतो. पण निश्चित ज्याला इंजिनिअरिंगला जायचंय तर इंजिनिअरिंगचा बेस तुम्हाला या विषयामध्ये नक्कीच चांगला होतो. कारण ज्याला शेवटी इंजिनिअरिंगला जायचंय त्याला बेसिक जर तुम्ही 11वी-12वीत शिकलात तर तुमचं पुढचं जे अभ्यास आहे हा थोडा कमी होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की याच्याकडे PCM बरोबरच याचा दररोज जर अभ्यास केला तर त्याला काही बर्डन येत नाही. पण जर शेवटच्या क्षणी अभ्यास करणारे असतील तर तो मग कुठलाही विषय घेतला तरी त्याचं बर्डन येऊ शकतं. याचा अजून एक फायदा म्हणजे सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते डिप्लोमाला आणि सध्याच्या स्थितीमध्ये अजून एक फायदा म्हणजे ज्यावेळेला सीईटी आता चालू झालेली आहे आणि सीईटीला तुम्हाला 45% 50% ऍग्रीगेट लागतात. तर पूर्वीच्या काळी फक्त PCM हे विषय होते. आता या PCM बरोबर या बायफोकलचा पण विषय दिलेला आहे. म्हणजे एखाद्याला समजा मॅथ्समध्ये कमी मार्क पडले अनफॉर्च्युनेटली बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि त्याला बायफोकलला चांगले मार्क असतील आणि तर त्याचे बायफोकलचे मार्क धरून त्याची तो 50% ऍग्रीगेट असेल तर त्याला ती एलिजिबिलिटी मिळते. म्हणजे यामध्ये बरेचसे 15-20 विषय आता दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सीईटीची जी काय एलिजिबिलिटी आहे त्याच्यामध्ये हा बायफोकल विषय आहे, दुसरा आयटी विषय आहे, बायोलॉजी पण आहे, बायोटेक आहे. असे बरेच विषय आता गव्हर्नमेंटने ऍड केलेले आहेत. म्हणजे पूर्वी जसं फक्त PCM होतं
आता पीसीएम न राहता त्याच्याबरोबर हा बायफोकलचा पण विषय आलेला आहे. अनेक अशा केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की मॅथ्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये एखादा विषय त्यांना जड जातो, अवघड जातो पेपर, आणि मग बाकीच्यात चांगले मार्क असतात, पण ते एलिजिबिलिटी नसल्यामुळे इंजिनिअरिंगला काही जाता येत नव्हतं. पण 3-4 वर्षापासून गव्हर्नमेंटनी आता तो बदललाय रूल, आणि त्याच्याबरोबर बायफोकल आणि आयटी हा विषय सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटीमध्ये पीसीएमच्या बरोबर तुम्हाला पकडता येईल. हा याचा बेसिक ऍडव्हान्टेज आहे. नेक्स्ट. आता या विषयामध्ये काय काय येतं, तर याच्यात आता दोन ग्रुप्स आहेत, एक टेक्निकल ग्रुप आहे आणि कॉमर्स ग्रुप आहे. याच्यामध्ये 200 मार्काचा विषय असतो. मग त्याच्यात इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असेल, मेकॅनिकल मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, एसएमएस आहे, स्कूटर मोटर सर्व्हिसिंग, जनरल सिव्हिल आहे, कम्प्युटर सायन्स आहे, मार्केटिंग आहे, बँकिंग आहे आणि ऑफिस मॅनेजमेंट आहे. आता हे जे बायफोकल कोर्सेस आहेत, तर आता गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे या कोर्सेसला आता थोडीशी वेगळी दिशा दिलेली आहे. जॉब रोल प्रमाणे या विषयाचे सध्या नाव बदललेलं आहे, पण कदाचित याच्यावरती विचार चालू आहे. त्यामुळे आता ही जी माहिती आहे ही मागच्या अ, अ, जे काही नियम आहेत त्याच्यावरती आहे. या विषयाबद्दल ज्यावेळेला तुम्ही सायन्सला ऍडमिशन घ्याल, त्या विषयी त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये तुम्हाला याच्याविषयी जास्त माहिती तिथं विचारावी लागेल. कारण ही जी पीपीटी केलेली आहे किंवा ही जी माहिती ही मागच्या वर्षीच्या जे काही रूल्स आहेत त्याच्यावरनं केलेली आहे. यावर्षी थोडासा बायफोकल सब्जेक्ट्समध्ये बदल व्हायची शक्यता आहे, आणि ते तुम्हाला जेव्हा फर्स्ट राऊंड आपली सुरू होईल त्याच्या आधी पेपरमध्ये आणि तुमच्या वेबसाईटवरतीही कळेल. आत्ताच्या स्थितीमध्ये हे विषय हे मागच्या वर्षीपर्यंत होते. या वर्षीत कदाचित हा थोडा बदल व्हायची शक्यता आहे, आणि जे बदल नाही झाला तर हेच कंटिन्यू राहील. झाला बदल तर याच्यात थोडेसे नावांमध्ये बदल होण्याची शक्यता. नेक्स्ट. इव्हन आता सर्व्हिसेसमध्ये म्हणजे मिलिटरी, नेव्ही, आर्मी, नेव्ही आणि पोलीसमध्ये देखील तुम्हाला 10वी नंतर ऑपॉर्च्युनिटी मिळते. फक्त एवढंच होतं की या ठिकाणी आपल्याला जो जॉब मिळतो हा खालच्या लेवलला, म्हणजे जे काही एंट्री लेवल असते तिथं मिळतो, आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या परीक्षा दिल्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या, किंवा आपण आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर आपल्याला वरच्या वरच्या पोस्टिंग मिळत जातात. त्यामुळं सर्व्हिसेसमध्ये देखील आपल्याला 10वी नंतर 12वी नंतर जाता येतं. आता अग्निवीर म्हणून जे काढलेलं आहे, त्या अग्निवीरला 12वी नंतर सुद्धा तुम्हाला जाता येतं. काही काही जण एनडीए मध्ये जातात, काही जण मिलिटरीमध्ये जातात, काही जण पोलीसमध्ये जातात. तर या ठिकाणी देखील तुम्हाला 10वी नंतर ज्याला जॉबच हवा आहे ते या ऑपॉर्च्युनिटीमध्ये जाऊ शकतात, या ऑपॉर्च्युनिटी ते घेऊ शकतात. आता जसं सगळ्यांना बीएससी माहिती आहे, बीकॉम माहिती आहे, बीए माहिती आहे. पण ही जशी चौथी ब्रँच मी आता सांगितली एचएसव्हीसी, तर याचं ग्रॅज्युएशन पण आता अवेलेबल आहे. हे बरेच जणांना माहिती नसेल. त्याला बॅचलर ऑफ व्होकेशन आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. मॉडर्न कॉलेजला, गरवारे कॉलेजमध्ये, फर्ग्युसनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रॅज्युएशन या बीव्होकच्या अंडर आहे. आणि तिथं देखील हे प्रॅक्टिकल प्लस थिअरी अशा पद्धतीमध्ये हे चालवले जातात. म्हणजे मुलांना काही काही तास कॉलेजमध्ये असतं आणि काही तास त्यांना ऍक्च्युअली फील्डमध्ये, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या मॉलमध्ये याला तुम्हाला जॉब दिला जातो, आणि तिथं तुम्हाला त्याची सर्व्हिसची प्रॅक्टिस दिली जाते. तर हा पण एक जॉब ओरिएंटेड कोर्स आहे. पूर्वीचे जसं सँडविच कोर्स असायचा, 3 महिने कंपनीत काम आणि 3 महिने शिकायचं, त्याच पद्धतीनं बीवोकचं हे काम चालतं. यामध्ये देखील काही काही 1 महिना 2 महिने मुलं ऍक्च्युली फील्डवरती काम करतात. म्हणजे ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज अतिशय गरजेचं आहे, त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज ज्यांना इच्छा आहे, यांच्यासाठी हा बीवोक अतिशय उत्तम कोर्स आहे. आणि कुठल्याही 12वीच्या डिग्री नंतर, म्हणजे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल तरी तो या कोर्सला जाऊ शकतो. ही एक वेगळी ब्रँच आहे म्हणून मी जास्त त्याच्यावरती माहिती सांगतो आहे, कारण बरेच जणांना ही माहिती नाहीये ब्रँच. तर व्होकेशनल ब्रँच आता हे सगळीकडे जर तुम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसी बघत असाल तर त्यामध्ये एक विषय तुम्हाला व्होकेशनलचा 6वी पासनं आणि कंपल्सरी 9वी पासनं येणार आहे. तर त्याची तयारी ही आहे. ऑलरेडी ग्रॅज्युएशन पर्यंत हे कोर्स झालेले आहेत. फक्त ते वेगळ्या पद्धतीमध्ये आता आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येणार आहे. हे कोर्सेस कुठं कुठं आहेत पुढच्या स्लाइडमध्ये दिलेले आहेत. की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, तिथे आता आधीच्या वर्षी चितळे सर बघत होते. आता मोरे मॅडम म्हणून आहेत, त्यांचा नंबर दिलेला आहे. ते आता तिथं काम करतात त्या युनिटमध्ये. त्यांना तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करू शकता.
नंतर मोरे कॉलेज आहे, बाबूराव घोलप कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेजमध्ये वेगवेगळ्या नावाने हे BVOCचे कोर्सेस चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर सर्च केलं Googleवरती तर नवीन नवीन कॉलेजेसही आता BVOC कोर्सेस हे घ्यायला लागले आहेत, कारण त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ही जास्त आहे. मग या कोर्सचं स्ट्रक्चर कसं आहे, तर पहिल्या वर्षी त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट मिळतं आणि या कोर्सला मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट आहे. म्हणजे समजा तुम्हाला 1 वर्ष तुम्ही म्हणलात, की मी शिकलो, आता मला जॉब करायची गरज आहे, तर तुम्हाला 1 वर्षानंतर कोर्स तसाच ठेवून तुम्हाला जॉबला जाता येतं. समजा तुम्ही 2 वर्षानंतर तुम्हाला परत वाटलं, की नाही मला परत याचं पुढचं शिक्षण घ्यायचंय, तर तुम्ही 2 वर्षानंतर परत त्या कोर्सला जॉइन होऊ शकता आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला ॲडमिशन मिळते. 2 वर्ष पास झाले, की ॲडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळतं आणि 3 वर्ष ज्यांची पूर्ण होतील त्यांना BVOC ही डिग्री मिळते. म्हणजेच 1-1, 2-2 वर्षाचे गॅप ठेवून सुद्धा तुम्ही या कोर्सला मध्ये जॉइन होऊ शकता. असा हा मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट कोर्स आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्याच डिग्रीलाही मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री केलेला आहे. तसाच हा BVOC कोर्स आहे. भोसले सरांचं स्वागत. थोडक्यात कीवर्ड्स आहेत ते सांगतो, कारण आपल्याला त्यांना मुख्य म्हणजे त्यांना ऐकायची सगळ्यांना इच्छा. इज द विनर ऑफ द युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल अँड सर्टिफिकेट ऑफ स्पेशल मेरिट इन खो-खो, honored by Government of Maharashtra by the hands of Chief Minister of Maharashtra by giving special award and certificate of special merit. Best Teacher Award from Shikshan Mandal, Pune Corporation by the hands of Deputy Chief Minister, Honorable Ajit Dada Pawar. Activities and interests: represented Maharashtra State Kho-Kho team at national level, winner at 3 occasions, represented Pune University Kho-Kho team at all India level, then worked as resource person for training program for teachers in physics. Lectures had been given in various colleges on paper writing skills. Then lectures had been given on various topics in revised syllabus, workshops in physics, attended 4th CII Global Summit and skills on skill development held at Mumbai, organizing committee member of late Shri Nandu Marathe. सर्वांचं या 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वागत करतो आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि ही जी काही वेबसाईट आहे आणि प्रवेश प्रक्रिया त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. बेसिकली 4 स्ट्रीम्स आहेत. आता सचिन सरांनी सांगितलं आपल्याला, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि HSVC. त्याच्याविषयी सविस्तर माहिती सरांनी आता आपल्याला दिलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेचं उद्देश काय आहे आणि महत्वाचे हायलाइट्स काय आहेत त्याच्यामध्ये, तर बेसिकली आपण एका स्ट्रीमला प्रवेश घेऊ शकतो आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या अंदाजे 400 कॉलेजसाठी एकच फॉर्म आपल्याला भरता येतो. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे एकच फॉर्म आपण भरून कोणत्याही स्ट्रीमला प्रवेश घेऊ शकतो. याच्यामध्ये बेसिकली वेगवेगळे राऊंड्स असतात. पहिला जो राऊंड असतो तो कोटा राऊंड असतो. त्याच्यानंतर रेग्युलर राऊंड्स, 3 रेग्युलर राऊंड्स होतात आणि त्याच्यानंतर स्पेशल राऊंड, असं करून ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट केली जाते. आता कोटा राऊंड म्हणजे काय आहे, त्यामध्ये बेसिकली इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा, ज्याला 0 राऊंड आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे प्रवेश केले जातात आणि उरलेल्या सर्व फेऱ्यांबरोबर हे पॅरलली प्रवेश चालू असतात. आता या ठिकाणी थोडक्यात स्टुडंट रजिस्ट्रेशन हा जो प्रकार आहे की जो ऑलरेडी चालू झालेला आहे, तर त्याच्याविषयी थोडक्यात थोडी माहिती देतो. आणि ही जी वेबसाईट आहे ही pune.11thadmission.org.in ही पुण्यासाठी वेबसाईट आहे. याचा जो ऍड्रेस आहे जनरल, तो आहे 11thadmission.org.in. महाराष्ट्रामध्ये साधारण 5 रिजन्स मध्ये प्रवेश प्रक्रिया चालते. याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, असे इतर सर्व रिजन्स मध्ये ही ऍडमिशन प्रोसेस चालते. त्यामुळे पुण्यासाठी जो ऍड्रेस आहे तो pune.11thadmission.org.in. आता स्टुडंट रजिस्ट्रेशनचा हा जो भाग आहे हा आपण 1 बाय 1 बघूयात. याच्यामध्ये पहिल्यांदा ऍप्लिकंट स्टेटस काय आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे तो कोणत्या एरियामध्ये राहतोय, तर तो विदिन PMC अँड PCMC एरिया असेल तर त्याने हा जो पहिला जो आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. तो जर आउटसाइड PMC आणि PCMC एरिया असेल तर त्याच्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे आणि आउटसाइड महाराष्ट्र असेल तर हा ऑप्शन दिलेला आहे.
त्यानंतर त्याचं स्टेटस काय आहे, म्हणजे तो फ्रेशर आहे का, म्हणजे मार्च 2024ला तो जर पहिल्यांदा बसलेला असेल परीक्षेला 10th ला, तर त्याला आपण फ्रेशर असं म्हणतो. हा जर परत परीक्षेला बसला असेल तर त्याला रिपीटर असं म्हणतो. आणि मार्च 2024 पूर्वी उत्तीर्ण झाला असेल तर त्याला प्रिव्हियसली पास म्हणतो. आपल्याकडे अनेक बोर्ड्स एक्झिस्ट आहेत. याच्यामध्ये स्टेट बोर्ड म्हणतो आपण, त्याला SSC म्हणतो. त्यानंतर CBSE आहे, ICSE आहे, IB आहे, IGCSE आहे, NIOS आहे आणि अदर बोर्ड्स आहेत. तर याप्रमाणे आपल्याला हे सिलेक्शन करत पुढे जायचं आहे. तर मी आता इथे एक एक्झाम्पल म्हणून इथं विदिन PMC अँड PCMC एरिया फ्रेशर सिलेक्ट करतो, स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो. आणि स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर फायदा काय आहे या ठिकाणी, तर आपण विद्यार्थ्याचा सीट नंबर जर या ठिकाणी टाकला तर आपल्याला या ठिकाणी बोर्डाची जी काही डिटेल्स आहेत ती सगळी फेच करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक नंबर या ठिकाणी टाकतो, म्हणजे आपल्याला डिटेल्स कोणती फेच होतात हे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल मी C000011 असा नंबर या ठिकाणी सीट नंबर टाकला आणि गेट SSC डेटा असं जर म्हटलं तर या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल की पॉपअप येतो आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव आणि ऍट द सेम टाइम आतमध्ये जो काही फॉर्म आहे ती सर्व डिटेल्स बोर्डाकडनं फेच केली जातात. आपलं काम काय फक्त तर या ठिकाणी तो जर डेटा व्यवस्थित असेल तर येस करेक्ट म्हणायचं आणि पुढे जायचंय. त्याच्यानंतर मोबाईल नंबर एक्सपेक्टेड आहे, ईमेल ID ऑप्शनल आहे आणि एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे, जेणेकरून जर आपण आपला पासवर्ड विसरलो तर तो रिट्रीव्ह करण्यासाठी हे नंबर ऑफ ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर आपणच ठरवायचा. या ठिकाणी जो पासवर्ड आहे तो अतिशय सोपा ठेवा. या कुठल्याही माहितीचा उपयोग इतर ठिकाणी केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचं नाव @123 असं जरी पासवर्ड ठेवला तरी भविष्यामध्ये कुठलीही अडचण आपल्याला येत नाही. ही माहिती भरल्यानंतर आपण पुढे जातो. तर एक जो फॉर्म भरलेला आहे तो मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दाखवतो, म्हणजे डिटेल्स काय आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आपला जो लॉगिन ID आहे तो लॉगिन ID म्हणजे जो फॉर्म नंबर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेला जनरेट होतो तो आपला लॉगिन ID असतो. तुम्ही जो काही पासवर्ड या ठिकाणी सिलेक्ट केलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा दिलेला आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि लॉग इन असं म्हणा. आता हा फॉर्म भरलेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढी सगळी डिटेल्स दिसत आहेत. अदरवाईज हे जे काही स्टेटस या ठिकाणी दिसत आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट बट नॉट लॉक, हा ऍक्च्युली डॅशबोर्ड आहे. आता हा फॉर्म भरलेला आहे पण लॉक केलेला नाहीये. तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी लेफ्ट हँड साईडला जो मेनू आहे त्याच्यावरती आपण क्लिक करत जायचं. आता पहिले रजिस्ट्रेशन डिटेल्स जी आता मी सांगितली ती या ठिकाणी ऑलरेडी भरलेली आहेत. म्हणजे विदिन PMC अँड PCMC एरिया, फ्रेशर, त्यानंतर SSC, जो सीट नंबर मगाशी सांगितला होता त्या पद्धतीने हा सीट नंबर इथे टाकलेला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हटला की पुढची डिटेल्स आपल्याला अवेलेबल होतात. आता आपला सीट नंबर जो काही टाकलेला आहे त्याची डिटेल्स या ठिकाणी फेच होतात. आपल्याला फक्त ते कन्फर्म करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पॉपअप येतो, तो केअरफुली वाचायचा आहे एवढं लक्षात ठेवा. कारण ती इन्फॉर्मेशन सिस्टीम तुम्हाला देत असते आणि प्रॉम्प्ट करत असते की तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने तिथे ओके म्हटल्यानंतर आपण पुढे गेलो. मगाशी जो सीट नंबर टाकलेला होता त्याची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. हा विद्यार्थी आहे शहाणे वेदांत दिलीप, आईचं नाव आलेलं आहे, जेंडर ऑटोमॅटिकली आलेलं आहे, बर्थ डेट, म्हणजे शाळेने जी माहिती बोर्डाला दिलेली असते ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली असते. मग शाळेचं नाव काय होतं तर मॉडर्न हायस्कूल आहे, इंडेक्स नंबर आहे, UDIS नंबर आहे. हे झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर
पुढची डिटेल्स येतात ते ऍड्रेस डिटेल्स. मग हे ऍड्रेस डिटेल्स जे आहेत ते आपण या ठिकाणी भरायचे आहेत. म्हणजे आपला पत्ता आपण कोणताही टाकू शकतो. पत्त्यावरती तुमचे ऍडमिशन डिपेंड नाही, हे लक्षात घ्या. कारण बाहेरगावचे विद्यार्थी सुद्धा पुण्यामध्ये शिकायला येतात. त्यामुळे या फील्डशी रिलेटेड कोणतेही ऍडमिशन प्रोसेस होत नाही, हे लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर ऑप्शनल मोबाईल नंबर एक या ठिकाणी अवेलेबल आहे, तो आपण देऊ शकता. गरज नाहीये, कारण रजिस्ट्रेशनच्या वेळेला आपल्याला इथे मोबाईल नंबर ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण सिस्टीमचे सर्व मेसेजेस या पुढचे येत राहतात. पुढचा जो आहे तो खूप महत्वाचा आहे, तर कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स. बोर्डाकडनं जी माहिती दिलेली असते ती या ठिकाणी तुम्हाला पॉपअप मध्ये दिलेली असते. त्यामुळे हा पॉपअप वाचणं गरजेचं आहे. या विद्यार्थ्याची डेलिबरेटली आपण एसईबीसी ही कॅटेगरी त्यांनी प्रोव्हाइड केलेली होती. आता जेव्हा या वर्षीपासून कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये एसईबीसी म्हणजे मराठा आरक्षणाला 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. मग रिझर्वेशन कोणती कोणती आहेत कॉन्स्टिट्यूशनल? तर एससी कॅटेगरीला 13% आहे, एसटी कॅटेगरीला 60% आहे, तसंच व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्याच्यानंतर ओबीसी, एसबीसी असं सगळं करून 52% हे आरक्षण मराठा आरक्षण सोडून आहे. मराठा आरक्षणाचे 10% इथे वेगळे होतात. आणि अपार्ट फ्रॉम दॅट अजून एक रिझर्वेशन आहे, ते म्हणजे ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा विकर सेक्शन, ईडब्ल्यूएस. हे रिझर्वेशन जनरल कॅटेगरीसाठी आहे, ज्यांचं उत्पन्न, ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व पालकांना याचा बेनिफिट घेता येतो. हे कित्येक पालकांना माहिती नसतं आणि मग ऍडमिशन झाल्यानंतर हे आम्हाला कळालं, आधी माहिती नव्हतं, अशा गोष्टी होतात. याच्यासाठी सर्टिफिकेट मात्र आवश्यक असतं. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अॅन्युअल, अशांना याचा बेनिफिट घेता येतो, ईडब्ल्यूएस कॅटेगरी. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आता या ठिकाणी आपली कॅटेगरी आहे एसईबीसी. तर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या अथॉरिटीने दिलेलं आहे आणि तुमच्याकडे ते अवेलेबल आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं अवेलेबल असेल तर आपण यस म्हणायचं आहे. विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर त्याच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट चालतं. आईचं चालत नाही, भावाचं चालत नाही, बहिणीचं चालत नाही, काकाचं चालत नाही. फक्त वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरच त्याला या ठिकाणी त्याचा बेनिफिट मिळू शकतो. त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की इश्युइंग स्टेट कोणता आहे. तर फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट आहे. जर मी इथे कर्नाटक स्टेट असं केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे पुढची कॅटेगरी हे ऑटोमॅटिकली बदलते. जे सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन हे तुम्हाला ओपनच होत नाही. महाराष्ट्र स्टेट बाहेरील कोणताही विद्यार्थी हा ओपन मध्ये गणला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील जर विद्यार्थी असतील तर त्यांनी त्या पद्धतीने ते सिलेक्शन करणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्राबाहेरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्टेट सिलेक्ट केलं की ते जनरल मध्येच बाय डिफॉल्ट जातात. याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर की इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणता आहे. फॉर एक्झाम्पल मुंबई आहे, पुणे आहे, जळगाव आहे, वगैरे वगैरे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधनं ऍडमिशन घेऊ इच्छिता. मग या ठिकाणी तुमची कॅटेगरी एसईबीसी आहे आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला आहे ओपन. ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे अशांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू होत नाही. आणि ज्यांना खात्री आहे की आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळणार आहे अशांनीच या ठिकाणी ते रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी सिलेक्ट करायची म्हणजे एसईबीसी. आणि ज्यांना मिळणार नाहीये अशी खात्री आहे अशांनी सगळ्यांनी जनरल कॅटेगरी म्हणून सिलेक्ट करायची आहे. ऍडमिशनच्या वेळेला इथे खूप वाद होतात. पालक म्हणतात आम्हाला हे माहिती नव्हतं, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला पॉपअप दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला कोणतीही तक्रार करायला
जागा राहत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता मी इथे एसीबीसीच ही कॅटेगरी ठेवतो, म्हणजे आपल्याला पुढे काय काय लागणार आहे. इथे तुम्हाला लगेच नोट आली बघा. कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र इज रिक्वायर्ड. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला हे इंडिकेट केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन. त्यानंतर पुढचं आहे ते स्पेशल रिझर्वेशन, त्याला पॅरलल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. पहिला प्रश्न आहे की ऍप्लिकंट जो आहे तो हँडिकॅप्ड आहे का, म्हणजे दिव्यांग कॅटेगरी. आपण जर यस म्हटलं तर तिथे तुम्हाला इमिजिएट पॉपअप येईल की 40% अँड अबव्ह डिसेबिलिटी जर असेल तरच त्याला याचा बेनिफिट घेता येतो. आणि ते सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन किंवा डीन ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल यांच्याकडनंच आणायचं असतं. पुण्यामधलं ससून मधलं सर्टिफिकेट या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. त्याच्या पुढचं जे आहे ते डज ऍप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड. याच्या संदर्भात आपण येस म्हटलं तर लगेचच तुम्हाला तिथे कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं हे सर्टिफिकेट इश्यू करायचंय. हे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसमधनं किंवा डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन ऑफिसर जो आहे त्याच्याकडनं हे सर्टिफिकेट इश्यू होतं. त्याला मी नो म्हणतो. त्याच्या पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे हॅज ऍप्लिकंट्स पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. जर आपण येस म्हटलं तर या केसमध्ये आता इथे हा ऑप्शन अवेलेबलच नाहीये, कारण विद्यार्थी हा पुण्यातला आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट या ठिकाणी नो आलेला आहे. पण असे जर पालक पुण्यात येणार असतील तर 1 ऑक्टोबर 2023 नंतर जर त्यांची बदली झालेली असेल आणि त्यांच्याकडे ट्रान्सफर ऑर्डर आणि जॉईनिंग रिपोर्ट असेल तरच त्यांना याचा बेनिफिट घेता येतो. पुढची कॅटेगरी आहे ते ऍप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट फ्रीडम फायटर, म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आहेत का. इथे आपण जर यस म्हटलं तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडनं हे सर्टिफिकेट इश्यू करायला लागतं. याच्यासाठी नियम असा आहे की जे ग्रँड पॅरेंट आहेत ते हयात असले पाहिजे आणि त्यांनी नॉमिनेट केलेल्या पाल्यालाच याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. मी आता या ठिकाणी नो म्हणतो. पुढचं आहे डज ऍप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग टू सर्व्हिसमन ऑर एक्स सर्व्हिसमन कॅटेगरी. ही जी आहे सर्व्हिसमन एक्स सर्व्हिसमन हे डिफेन्सशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवायचं. सर्व्हिसमन जर असतील तर त्यांच्या कमांडंटचं पत्र या ठिकाणी लागतं आणि एक्स सर्व्हिसमन असेल तर 2 सर्टिफिकेट आहेत. एक म्हणजे जिल्हा सैनिक बोर्डाचं प्रमाणपत्र किंवा त्यांचं स्वतःचं डिस्चार्ज सर्टिफिकेट. या 2 पैकी कोणतंही एक सर्टिफिकेट जर असेल तर त्यांना या ठिकाणी त्याचा बेनिफिट मिळू शकतो. पुढची कॅटेगरी आहे ती स्पोर्ट्स कॅटेगरी. कॅन्डिडेट हा जर नॅशनल किंवा इंटरनॅशनल प्लेअर असेल तरच त्याला याचा बेनिफिट घेता येतो. इंटरनॅशनल प्लेअर पार्टिसिपंट जरी असेल तरी सुद्धा चालू शकतो, पण नॅशनल साठी मात्र मेडल होल्डरच असणं एक्सपेक्टेड आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही यस म्हटलं तर लेवल ऑफ पार्टिसिपेशन असं विचारलेलं आहे आणि 2च ऑप्शन्स अवेलेबल आहेत, नॅशनल आणि इंटरनॅशनल. इंटरनॅशनल प्लेअर असेल तर पार्टिसिपेशन सुद्धा चालू शकतं. नॅशनल असेल तर मात्र तो रँक होल्डर असणं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे त्याला गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ. पण नुसतं हे सर्टिफिकेट असून चालत नाही. तर हे सर्टिफिकेट जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरकडे तुमची ओरिजिनल सर्टिफिकेट्स हे घेऊन जायला लागतात आणि 11वी साठी हा विद्यार्थी पात्र आहे असं प्रमाणपत्र त्यांच्याकडनं इश्यू करायला लागतं, तरच तुम्हाला या कोट्यामधनं प्रवेश मिळू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे टेक्निकल रिझर्वेशन. सरांनी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे. तर प्री व्होकेशनल कोर्स असेल तर बायफोकल आणि HSVC साठी त्यांना 25% आरक्षण आहे. त्याच्या पुढचं आहे मायनॉरिटी कोटा. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. त्यामुळे तुम्ही यस म्हटलं इथे तर तुम्हाला इमिजिएट प्रश्न विचारला जातो, तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात का या कॅटेगरीमध्ये आहात. तुम्ही जर लिंग्विस्टिक कॅटेगरी मायनॉरिटी मध्ये जर असाल तर एवढे ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही जर रिलिजियस मध्ये असाल तर तुमचे हे ऑप्शन्स आहेत. तर रिस्पेक्टिव्ह ऑप्शन्स आपण सिलेक्ट करू शकता. फक्त याच्यासाठी अट एकच आहे
की जे मायनॉरिटी कॉलेजेस मध्ये आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला याचं आरक्षण आहे आणि त्यांना 50% आरक्षण आहे. मी आता या ठिकाणी तो म्हणतो. त्यानंतर पुढचं आहे, डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. आता इन हाऊस कोट्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. एखाद्या संस्थेची पुणे पीसीएमसी एरियामध्ये जर शाळा असतील तर त्या शाळांमधले विद्यार्थी रिस्पेक्टिव्ह ज्युनियर कॉलेजमध्ये इन हाऊस कोट्यासाठी पात्र असतात. जे उदाहरणार्थ डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे, क्षिप्र मंडळीच्या शाळा आहेत. तर यांच्यापैकी कोणत्याही शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह युनिटच्या ज्युनियर कॉलेजमध्ये, म्हणजे जर आपण विचार केला की डेक्कन एज्युकेशन आहे तर फर्ग्युसन, बीएमसीसी, रमणबाग या ठिकाणी ते विद्यार्थी 10% कोट्यामध्ये इन हाऊस कोट्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला काही कोणतीही हरकत नाही. त्यानंतर आता 10वीचा निकाल लागलेला आहे, त्यामुळे क्वालिफिकेशन डिटेल्स हे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली इथे या ठिकाणी फेच केलेली आहेत. त्यामुळे तुमचा निकाल या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतो. त्यानंतर पुढे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स. आता त्याच्यासाठी गायडन्स सेंटर, जे पुण्याबाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना गायडन्स सेंटर सिलेक्ट करता येतं आणि जे पुण्यामधले विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा या बाय डिफॉल्ट गायडन्स सेंटर म्हणून काम करतात आणि ते डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करायचं काम करतात. डॉक्युमेंट्स कोणती कोणती लागणार आहेत या ठिकाणी? जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, जनरल मध्ये, तर तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट लागत नाही. आणि जर आपण स्पेशल रिझर्वेशन क्लेम करत असाल तर त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायला लागतात. या ठिकाणी आपण एससीबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली होती, त्यामुळे इथे आपल्याला त्याचं सर्टिफिकेट जे आहे स्वतःचं किंवा वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायला लागतं. ऍट द सेम टाइम नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे पण अपलोड करायला लागतं. आता जर आपल्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर त्याच्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे अंडरटेकिंग. ते अंडरटेकिंग इथे जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्ही एका वेगळ्या विंडोमध्ये जाता आणि त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट आपल्याला अवेलेबल होतं. जर नेटचा प्रॉब्लेम झालेला दिसतो. हा, त्यांना इश्यू. सर, तोपर्यंत तुम्ही थोडीफार माहिती देऊ शकाल का ते येईपर्यंत? मग तुम्हाला काही चालेल ना. थोडं माहिती ते कनेक्ट होईपर्यंत जे काही तुम्हाला माहिती देणं शक्य आहे ती द्या तुम्ही. ओके. सर, तुम्हाला सगळी प्रोसेस एक्सप्लेन करतायत. तर याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बेसिकली पार्ट 2 आहे. तो आता 5 तारखेपासून चालू होईल. तर या पार्ट 2 मध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे टोटल मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. काही जणांनी भरले असतील ऑलरेडी, ते परत विचारले जातील. नंतर सायन्सचे मार्क विचारलेले आहेत. आता सायन्सचे मार्क्स कशा करतायत, तर ज्यांना सायन्स स्ट्रीमला जायचं आहे तर बोर्डाच्या नियमाप्रमाणे सायन्समध्ये ज्याला 35 मार्क आहेत तोच सायन्स विषय घेऊ शकतो. तर हे का विचारलेले आहे, तर काही बोर्डामध्ये सीबीएसई, आयसीएसई मध्ये
हा 35 मार्काचा नियम नाहीये. त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे, कारण काही जणांना हा प्रश्न मजेशीर वाटेल, पण हा प्रश्न तिथं विचारलेला आहे. नंतर तुम्हाला स्ट्रीम विचारलेली, की कुठली स्ट्रीम तुम्हाला सिलेक्ट करायची. मगाशीच सांगितलं पहिलेही माझ्या याच्यात होतं, की तुम्हाला एकच स्ट्रीम सिलेक्ट करावी लागणार. मग ते सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल किंवा HSVC असेल. तर हा तुम्हाला निर्णय आत्ता घेऊन ठेवायचा आहे. आता 5 तारखेला वेबसाईटवरती जेव्हा पार्ट 2 ओपन होईल, त्यावेळेला तुम्हाला मागच्या वर्षीचे या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ मिळतील, की पहिल्या राउंडला किती होता, दुसऱ्या राउंडला किती होता, तिसऱ्या राउंडला किती होता, स्पेशल राउंडला किती होता. ही सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवरती मिळणार आहे, ऑफिशियल वेबसाईट. कुठेही तुम्ही बाकीचे YouTube चॅनल बघू नका, कारण काही YouTube हे जुने आहेत. तुम्हाला जुनी माहिती मिळू शकते. तर त्यामुळं या वेबसाईटवरती तुम्हाला साधारणतः 3 तारखेनंतर ही सगळी कॉलेजेसची माहिती आणि त्यांचे मागच्या वर्षीचे राउंड वाईज कट ऑफ, कॅटेगरी वाईज हे सगळे उपलब्ध असतील आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अंदाज बांधायचा आहे, की माझ्या मुलाला म्हणजे मला किंवा विद्यार्थ्यांना देखील मला कुठे ॲडमिशन मिळू शकते. एखाद्याला आता मी उदाहरण देतो, की तुम्हाला 10 चॉईस द्यायची आहे. तर त्या 10 चॉईसमध्ये तुम्हाला त्या कॉलेजचा कोड किंवा ते कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. आता काही-काही कॉलेजचे कोड 2 आहेत. म्हणजे एक आहे ग्रांटेबलचा आणि एक नो ग्रांटेबल. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे? ग्रांटेबल म्हणजे अनुदानित. सरकारची त्याला अनुदान असल्यामुळे त्याची फी कमी आहे. जी मिनिमम फी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. आणि दुसरा जो आहे तो विनाअनुदानित, की ज्याची संस्थांनी फी ठरवलेली आहे. त्यामुळे त्या फीमध्ये थोडाफार फरक आहे. कारण बरेचदा असं होतं आमच्याकडे क्वेरी येतात, की सर ते चुकून ग्रांटेबलच्या ऐवजी नो ग्रांटेबल झालं. तर इथं चुकीला माफी नाही. हे लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जे कॉलेजेस आपल्याला घ्यायची आहेत, त्या कॉलेजची तुम्ही यादी करा बेसिकली पहिली, की ही 10 कॉलेजेस मला घ्यायची आहेत. मग त्याचा क्रम तुम्ही कसाही ठरवू शकता नंतर. तुमच्या कट ऑफ प्रमाणे, तुमच्या प्रायोरिटी प्रमाणे. पण ही कट ऑफची यादी तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. तुम्हाला 10 द्यायचे तर तुम्ही 15 तुमच्या प्रायोरिटीनी मग त्याचा विषय असेल, त्याचं डिस्टन्स असेल, तिथलं टायमिंग असेल, ही सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवरती मिळणार. तर असे 10 कॉलेजेस तुम्हाला 1 ते 10 प्रेफरन्सनी द्यायची आहे. तर ते हा थोडासा तुम्हाला होमवर्क करावा लागणार आहे. कारण हा सगळ्यात गरजेचा आहे. हेच महत्त्वाचं आहे. या ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये पार्ट 2 हा महत्त्वाचा आहे. पार्ट 1 ही तुमची वैयक्तिक माहिती आहे. ती पुढं-मागं तुम्ही चेंज करू शकता. ती थोडीशी एडिट नंतर करता येते. पण एकदा तुम्ही पार्ट 2 लॉक केलात, की ती माहिती तुम्हाला करता येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला एकदम फॉर्म रिसेट करावा लागतो आणि फॉर्म रिसेट केला, की तुमची एक राउंड मिस व्हायची शक्यता असते. त्यामुळे हा थोडासा गृहपाठ म्हणेन मी, की हा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बसून एकत्रितपणे करा. ही सगळी माहिती वेबसाईटवरती दिलेली असणार आहे 3 तारखेपासून, की त्या कॉलेजचे अ, प्रत्येक फॅकल्टीचे कोड नंबर, त्याचे कट ऑफ राउंड वाईज आणि ते सुद्धा सगळ्या आपलं हे कास्ट वाईज आणि वेगळे जे काही आता सरांनी सांगितले वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यात एक स्पोर्ट्स आहे, त्याच्यात ट्रान्सफर आहे, त्याच्यात मुलींनाही 30% रिझर्व्हेशन आहे. हे जे सगळं रिझर्व्हेशन आहे, त्या रिझर्व्हेशन प्रमाणे हे तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहेत आणि हाच मोठा एक टप्पा आहे त्याच्यातला. अ, तर याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट कंटिन्यूअस बघणं गरजेचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईट कुठल्याही रुमर्सवरती विश्वास ठेवू नका. कारण बरेच जण स्वतः इथं गाईडन्स सेंटर तयार होतात. ते स्वतः सांगतात आणि मुख्य म्हणजे कुठलाही फॉर्म कुठल्याही ऑफिशियल शाळा किंवा गाईडन्स सेंटरच्या बाहेर भरू नका. कारण असं होतं की तुम्ही जाता कुठल्यातरी कॅफेमध्ये विद्यार्थी बरेच जण जातात तिथं. तो त्याच्या मताप्रमाणे भरतो आणि तो स्वतःचा मोबाईल म्हणजे त्याचा नंबर टाकून देतो, की नंतर तुम्हाला फॉर्मही तो रिसेट करता येतो. तर असं या गोष्टी घडलेल्या आहेत, तर या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला 1 ते 10 हे प्रेफरन्सेस आपल्याला द्यायचे आहेत. तर हा एक एक्सरसाइज आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग ज्यावेळेला प्रोसेस चालू होईल, त्या तुमच्या मेरिटप्रमाणे आणि तुमच्या ऑप्शनप्रमाणे आणि रिझर्व्हेशनप्रमाणे मेरिट लिस्ट लागते आणि त्याप्रमाणे तुमचं नाव जर मेरिटमध्ये बसलं, तर कुठेतरी लागतं. आता एक उदाहरण देतो मी. एखाद्या मुलाला 70% मार्क आहेत आणि त्यांनी 90% कट ऑफ असलेलेच कॉलेजेस टाकलं, तर त्याचं नाव कुठेही लागणार नाही. कारण तो कुठल्याही मेरिटला मॅचच होणार नाही. ही उदाहरणं होतात, की प्रत्येकाला चांगलंच कॉलेज हवं असतं.
पण चांगल्या कॉलेजचा कट ऑफही चांगल्या मार्कालाच बंद होतो. त्यामुळे आपले मार्क आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ याचा मेळ घालून आपण हे जर व्यवस्थित कट ऑफ दिले तर पहिल्या राऊंडला सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं. जर तुम्ही मार्क आपल्याला कमी आहेत आणि 20% पेक्षा जास्त मार्काचा कट ऑफ असलेलं कॉलेज जर तुम्ही टाकत बसलात तर किती राऊंड झाले तरी त्यात तुम्हाला यश येणार नाही, त्या कॉलेजमध्ये तुमचं नाव लागणार नाही. त्यामुळे हा आणि कसं होतं पहिल्या राऊंडला 100% जागा रिकाम्या असतात. पहिली राऊंड झाल्यानंतर काही जागा भरतात. मग त्यावेळेला प्रेफरन्स आपण जर बदलले नाहीत तर पहिल्या राऊंडचा चान्स असतो त्यावेळेला मिळाली असती कदाचित, पण दुसऱ्या राऊंडला परत ते मिळत नाही. त्यामुळे हा अंदाज घेऊन आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे. भोसले सर मला ते जॉईन झालेले आहेत. हो, झालेच सर. मगाशीच झाले 5 मिनिटापूर्वी. तुमचं Yes. मध्येच इंटरप्ट करणं योग्य नाही दिसलं नाही म्हणून. ठीक आहे. काही हरकत नाही. तर त्यांची कंटिन्युटी झाल्यानंतर परत आम्ही बोलू. हो, हो. थँक यू. थँक यू. नाही, काही हरकत नाही. सरांनी बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. माझा आवाज येतोय? हो, हो सर. हा, सरांनी बऱ्यापैकी पुढचं कव्हर केलेलं आहे. याच्या पुढची स्टेप फक्त फॉर्म लॉक करणं होतं. त्यामुळे माझं प्रेझेंटेशन त्या अर्थाने तसं संपलेलं आहे आणि पुढचा जो पार्ट होता तो तो सरांनी आता एक्सप्लेन केलेला आहे की मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 10 असे आपण चॉईसेस देऊ शकतो आणि राऊंड वाईज आपण ते प्रत्येक वेळेला बदलूही शकतो, कारण फेरी निहाय ऍडमिशन्स असतात. त्यामुळे पहिल्या 3 राऊंडला हे रिझर्वेशन राहतं आणि त्याच्या 3 नंतर कोणतंही रिझर्वेशन मात्र लागू होत नाही, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन. हेच माहिती मी याच्यानंतर देणार होतो, त्यामुळे काही अडचण नाही. मग ठीक सर, मग आता काही क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे का काय? काही एकच हरकत नाही. पॉईंट आम्ही सर एक पॉईंट मी सांगतो. आता बऱ्याच जणांना शंका असेल की माझं पहिल्या राऊंडला नाव लागलं नाही तर काय करायचं. तर पहिल्या राऊंडला नाव लागलं नाही, मी मगाशी सांगितलं की तर तुमच्या कट ऑफ आणि पहिल्या राऊंडचे कट ऑफ आणि तुमचे मार्क हे चेक करा. कारण राऊंड वाईज कट ऑफ, करंट कट ऑफ हे सुद्धा वेबसाईटवर डिस्प्ले केले जातात. नंतर त्या फॉर्ममध्ये एक स्टुडंट टाइमलाईन आहे. त्या स्टुडंट टाइमलाईनवर तुमचा स्टेटस पहिल्या राऊंडला किती मार्क आहेत आणि किती तुमची ऍडमिशन गेलेली आहे हे सुद्धा तिथं दाखवलं जातं. तर त्यावेळेला कंटिन्युअस फक्त वेबसाईट आणि तो स्टुडंट टाइमलाईन बघा. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की पहिला चॉईस देताना तो व्यवस्थित द्या. कारण जर तुम्ही जो पहिला चॉईस दिलात आणि त्या ठिकाणी तुमचं नाव लागलं तर तुम्हाला ती ऍडमिशन कन्फर्म घ्यावी लागते. हा एक मोठा पॉइंट लक्षात ठेवा. सगळ्यांनी महत्वाचा मुद्दा आहे की जर मी पहिला चॉईस दिला आणि त्या ठिकाणी माझं नाव लागलं तर मला तिथं ऍडमिशन ही कंपल्सरी घ्यावी लागते. आणि अशा आम्ही अनेक केसेस आढळल्या की सर ते चुकून आमच्याकडे तो पहिला राऊंड दिला, आम्ही कॅफेमध्ये भरला आणि त्या माणसानेच तो टाकला. आता ऍक्च्युली हा फॉर्म तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे की आपला फॉर्म कसा भरलेला आहे आणि पहिला जो काय आपण ऑप्शन दिलेला आहे तो मला हवा आहे तोच आहे ना. कारण तिथं जर तुमची गडबड झाली तर तुम्ही 1 किंवा 2 राऊंड या प्रोसेसच्या परत बाहेर जाऊ शकता. जर पहिल्या चॉईसचं तुम्ही कॉलेज घेतलं नाही तर जनरल राऊंड पूर्णपणे तुम्ही बाहेर राहता आणि तुम्हाला जनरल राऊंड नंतर त्याची एंट्री तुम्हाला परत फॉर्म भरायची मुभा दिली जाते. तर 1 राऊंड किंवा 2 राऊंड बाहेर राहणं हे ऍडमिशनच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. कारण तोपर्यंत बऱ्याच कॉलेजच्या ऍडमिशन झालेल्या असतात, बऱ्याच कॉलेजच्या सीट्स भरलेल्या असतात. त्यामुळे पहिला चॉईस देताना हा अतिशय काळजीपूर्वक द्या की जिथं आपल्याला 100 हे ऍडमिशन हवीच आहे असं कॉलेज तुम्ही तिथं टाका की नंतर तुम्हाला ही अडचण येणार नाही की अरे मला नको ते कॉलेज मिळालं आणि मग आता मला ती ऍडमिशन घ्यावी लागते, नाही तर मला 2 राऊंड या प्रोसेसच्या बाहेर राहावं लागतं. त्यामुळं 1 ते 10 म्हणून मी म्हणलं की हा एक एक्सरसाइज आहे. हा एक सगळ्यांना गृहपाठ आहे. त्याप्रमाणे तुम्ही तो गृहपाठ करायची गरज आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते 10 कॉलेजेस सिलेक्ट करा. ते कोड लिहून घ्या आधी. कारण कोडमध्ये काही ठिकाणी एका डिजिटचा फरक आहे काही कॉलेजेसमध्ये आणि तो डिजिट नॅचरली मॅन्युअल मिस्टेक होऊ शकते. पण ती मिस्टेक काही वेळेला खूप महागात पडू शकते. त्यामुळं ग्रांटेबल आहे का नो ग्रांटेबल आहे, कुठलं कॉलेज आहे आणि त्याचा कोड काय आहे याचा थोडासा अभ्यास हा
विद्यार्थी आणि पालक दोघांनी केला पाहिजे बरोबरीने. आणि त्या पद्धतीनं 10 कॉलेजेस. प्रोसेस खूप सोपी आहे. प्रोसेसला वेळ लागत नाही. 5 मिनिटात हे काम होतं. पण त्याच्या आधी आपला जर अभ्यास आणि वेबसाईट आपण डिटेलमध्ये पाहिलेली असेल आणि माझे हे जर क्लिअर असतील थॉट्स, तर हे फॉर्म पार्ट 2 भरायला सुद्धा काही वेळ लागत नाही. फक्त त्याच्या आधी थोडीशी प्रोसेस आपल्याला घरी करावी लागणार. तर थोडं अनुदानित विना अनुदानित बद्दल पण सांगा. पण त्या तक्रारी सांगितलं खूप मी. असतात. सांगितलंय? सांगितलं आधी. हो, हो. ओके. आणि आता याच्यात समजा माझं नाव 2 आणि 10 मध्ये लागलं, तर मला चॉईस आहे, की पुढच्या राउंडची मी वाट बघायची, तर त्या ठिकाणी दुसऱ्या आणि 10व्या ऑप्शनमध्ये मिळालेलं कॉलेज घ्यायचं. पण एकदा का तुम्ही कुठेतरी ऍडमिशन घेतली, तर तुमचं नाव पुढच्या यादीत येत नाही. कारण तुम्हाला कन्फर्म ऍडमिशन मिळालेली असते आणि ही तुम्हाला कन्फर्म ऍडमिशनची रिसीट त्या कॉलेजमधनं येते. गव्हर्नमेंटच्या शिक्क्याची रिसीट तुम्हाला मिळते आणि त्यावेळेला ती ऍडमिशन ही तुमची कन्फर्म म्हणून ऍडमिशन होते. आणि एकदा का ऍडमिशन कन्फर्म झाली, तर तुम्हाला पुढच्या राऊंडला तुमचं नाव येत नाही. हे लक्षात ठेवा. कारण पूर्वी एकदा टेम्पररी काही ऍडमिशन्स होत्या 5 वर्षापूर्वी. तेही अजून काही लोकांच्या डोक्यात असतं. काही लोक जुने युट्यूबवरचे व्हिडिओ बघतात. त्याच्यातही लिहिलेलं असतं, की ₹150, ₹100 भरून टेम्पररी ऍडमिशन घ्यायचं असं ते आम्ही पाहिलंय, असं ऐकलंय. तर हे सगळं पूर्वीची प्रोसेस होती. आता कुठेही टेम्पररी ऍडमिशन नाही. तुम्ही 1 ते 10 मध्ये जिथं ऍडमिशन तुम्ही घ्याल त्या कॉलेजमध्ये मिळाल्यानंतर तर ती ऍडमिशन तुमची कन्फर्म होते. पहिल्या ठिकाणी ऍडमिशन घेतली, नाव लागलं आणि ऍडमिशन घेतली नाही, तर मात्र तुम्ही राऊंडच्या बाहेर जाता. आणि 2 ते 10 मध्ये नाव आलं तर तुम्हाला चॉईस आहे पुढच्या राऊंडसाठी थांबायचं. आणि हे थांबण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती सगळी माहिती दिलेली आहे, की त्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहेत, त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे, मग त्याच्यामध्ये आपलं अंतर किती आहे, मग या ह्याच्यात किती मुलं असण्याची शक्यता आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळू शकेल. आणि त्याचा अंदाज बांधून तुम्हाला ते दुसऱ्या आणि 10व्या मध्ये जर मिळालं तर तिथे ऍडमिशन घ्यायची का थांबायचं, हा अंदाज बांधावा लागतो. आणि अशा वेळेला तुम्ही त्या कॉलेजला जरी जाऊन चौकशी केली, तर त्या कॉलेजमधले देखील तुम्हाला थोडे गाईड करू शकतात. तर या पद्धतीनं हा पार्ट 2 भरण्याची प्रोसेस आता 5 तारखेपासून चालू होईल. बर सर, जर झालं असेल तर क्वेश्चन्स घेऊया. हो, हो. हा, आपण थोडं सिस्टमॅटिक करण्याकरता काय केलंय मी, चॅटमध्ये मी चॅट ओपन नाही करत आहे. का चॅट ओपन केलं की ते बरंच डंप होतं. ज्यांना ज्यांना हो, हो, प्रश्न चालेल. विचारायचे त्यांना आपण व्हर्च्युअल हँड रेज करायला सांगितलंय. एक एक करून आपण त्यांना अनम्यूट करू. ओके. 7A14 श्रीराम, आय एम अनम्यूटिंग यू. केलंय मला. हो हो. मगाशी भोसले सर जे सांगत होते इन हाऊस ऍडमिशन राऊंड बद्दल, तर मग ते अर्धवट राहिलं. इन हाऊस राऊंड बद्दल असं काही आहे का ते ऍडमिशन प्रोसेस होते आणि पार्ट 2 जो आहे फॉर्मचा तो भरायलाच लागत नाही वगैरे, असं काही रुमर आहे की हे काय आहे? आणि जर हे रुमर असेल नाही तर मग पार्ट 2 नाही, फॉर सांगतो ऐका. या. तो जो मगाचा अर्धवट राहिलेला आहे तो सांगतो. हा. तर तुम्ही इन हाऊस कोट्यासाठी सुद्धा इलिजिबल असता, पण पार्ट 2 भरणं सुद्धा गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. मगाशी मी सांगत होतो की डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही आहे, त्यांच्या अंडर विविध शाळा आहेत. मग ज्याच्यामध्ये अहिल्यादेवी आहे, रमणबाग आहे, टिळक रोडचं शाळा आहे. यामधले विद्यार्थी त्या संस्थेत जेवढी ज्युनियर कॉलेजेस आहेत तिथे इलिजिबल आहे. याचा अर्थ त्यांनी पार्ट 2 भरायचा असं नाहीये. त्यामुळे पार्ट 2 पण भरून ठेवायचा, हे लक्षात ठेवा. इन हाऊस कोट्यामध्ये जर नावच लागलं नाही तुमचं मेरिट प्रमाणे, तर असं व्हायला नको की मी पार्ट 2 भरलेलं नाहीये. त्यामुळे तो भरणं गरजेचं आहे. सो याचा अर्थ असा होतो की पार्ट 2 हे भरल्यानंतरच इन हाऊसचे कोटाज रिलीज होतात का, ती लिस्ट नाही रिलीज नाही, होते? असं काही नाहीये. दोन्ही ऑप्शन्स ओपन असतात, हे अच्छा. लक्षात ठेवा. ओके. दोन्ही वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पार्ट 1 मध्ये सुद्धा आहे आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा तो ऑप्शन अवेलेबल असतो. ओके. ओके. ओके, थँक्यू. सानिका पिंपळखरे. बोलिए. No, not at the moment. I'm a little tied up. I'm attending a webinar.
I'll call you. Piram, please mute yourself. सानिका मॅडम बोला. हा, मी तिची आई बोलतेय. तर हा. मला विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा सेकंड पार्ट भरायला ओपन करणार आहात 5 तारखेपासून, बरोबर ना? हो हो. बरोबर. त्याच्यानंतर किती दिवसात तो भरायचा आहे? किती दिवसाचा हे मिळते आपल्याला, मुभा मिळते, म्हणजे तेवढ्या दिवसात तो फिल करून? त्याचं शेड्यूल जे आहे ते वेबसाईट वरतीच येतं. pune.11thadmission.org.in ही जी वेबसाईट आहे हा. त्याच्यावरती पूर्ण शेड्यूल येतं की पार्ट 2 किती दिवसांपर्यंत चालू आहे, त्याच्यानंतर ब्रेक किती असणार आहे आणि ऍडमिशन प्रोसिजर साठी किती दिवस आहेत, असं पूर्ण टाइम टेबल राऊंड 1चं येईल. आम्ही विचारायच्या आधीच तर हो म्हणाला. काय काय? जेवणार ना तुम्ही ते? हॅलो. म्हणजे एक मिनिट. एका दिवसातच हॅलो. राऊंड हे होत नाही ना? नाही. असं नाही ना? तुम्हाला किमान 3 ते 4 दिवस दिले जातात मॅडम. अच्छा. आणि 5 तारखेला ओपन होणार आहे. हो, हो, आता असं. कालच त्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे 1-2 दिवसामध्ये कंप्लीट शेड्यूल डेट वाईज हा. ते साधारणतः 3 तारखेच्या सुमारास वेबसाईट वरती येईल. ओके. 3ला नाही आलं तर 4ला येईल. पण तुमचा पार्ट 2 सुरू व्हायच्या आधी हे सगळं शेड्यूल डेट वाईज वेबसाईट वरती डिटेलमध्ये येईल. ओके. थँक्यू. अच्छा, एक रिक्वेस्ट आहे, ज्यांचं बोलून झालं ना की त्यांनी कृपया प्लीज स्वतःला परत म्यूट करा, नाही तर मग बॅकग्राऊंड मध्ये मगाशी डिस्टर्बन्स झालं तसं होतं. तेवढं प्लीज काळजी घ्या. नेक्स्ट नालंदा मॅडम. ग्रँट आणि नॉन ग्रँट व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ दॅट म्हणजे? ग्रँट मीन्स इट इज अ गव्हर्नमेंट एडेड. द फीज आर डिफरंट, नथिंग एल्स. नाही, पण कोटा काही आहे का ग्रँट आणि नॉन ग्रँट म्हणजे? नाही. कॉलेजचा कोडच वेगळा आहे. त्याचा इंटेक कपॅसिटी सगळी वेगळी आहे. ओके. Suppose if you take Ferguson grantable, there are 720 seats. And if you take Ferguson no grantable, there is only one division, so they have only 120. म्हणजे इट्स ऑलवेज प्रिफर टू गो टू नॉन ग्रँट इन दॅट केस. No, grantable is जास्ती आहे ना? 720, no grant is 120. That is your lookout to whether to get a